आपल्या संसदेत महिला विधेयक डिलिमिटेशन बिल नामंजूर झाल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी हे आपल्या अपयशाचे खापर काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षावर फोडत आहेत. काँग्रेस महिला विरोधी आहे. त्यांना महिलाविषयी आदर नाही. त्यांनी महिलांचा अपमान केलाय. काँग्रेसला महिलांचा शाप लागेल, त्यांना महिला बघून घेतील व इत्यादी बरेच काही हे भाजपचे लोक काँग्रेसविषयी बोलत आहे. एवढेच नसून हे इतिहासात नोंद करण्यासारखी बाब आहे की सत्ताधारी भारतीय जनता पार्टी हे रस्त्यावर येऊन काँग्रेस विरोधामध्ये आंदोलने करीत आहेत. काँग्रेसने महिला विधेयक बिल मंजूर होऊ दिले नाही म्हणून काँग्रेसची बदनामी करण्याचा भाजपचे लोक प्रयत्न करत आहेत. हे भाजप व पंतप्रधान मोदींचा गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठा पराभव आहे. मी तर मोदी साहेबांना एवढेच म्हणतो, जर तुम्हाला महिलाप्रती एवढा आदर आहे आणि महिलांचा एवढा सन्मान असेल तर तुम्ही संसदेत डिलिमिटेशन बिल मंजूर करू शकल्या नाही, तर तुम्ही आपली नैतिक जबाबदारी समजून पंतप्रधान पदाचा त्याग करा, आपल्या पदाचा राजीनामा द्या. मग देशाला समजेल की पंतप्रधानांचा महिलाप्रती किती आदरभाव आहे, स्नेह आहे आणि किती प्रेम आहे हे जनतेला समजेल. मोदींनी बाबासाहेबांसारखा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे मला वाटते. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना मालमत्तेत समान अधिकार मिळावा, घटस्फोटाचा अधिकार मिळावा, वारसा हक्क मिळवून देण्यासाठी हिंदू कोड बिल संसदेत आणले व ते त्यांना मंजूर करायचे होते. मात्र त्या काळी संसदेतील अनेक सनातनी नेत्यांनी आणि सदस्यांनी या बिलाचा तीव्र विरोध केला. बाबासाहेबांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला बिल मंजूर करण्यासाठी, परंतु ते बिल मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे ते अत्यंत नाराज झाले. बाबासाहेबांनी आपला राजीनामा पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते की ज्या हिंदू कोड बिलासाठी मी इतकी वर्षे मेहनत घेतली, ते बिल जर मी मंजूर करू शकत नसेल तर मला मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून राहण्यात काहीही रस नाही, मंत्रिपदाचा मला बसून राहण्याचा काहीही अधिकार नाही असे बाबासाहेबांनी म्हणले. आणि त्यांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी भारताच्या पहिल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, तेही हिंदू महिलासाठी. असे बाबासाहेब महान होते. यावरून त्यांचे महिलांच्या हक्काप्रती आणि सामाजिक न्यायाप्रती असलेले समर्पण दिसून येते. तसेच पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांसारखा पंतप्रधान पदाचा आपला राजीनामा द्यावा व या देशाला दाखवून द्यावे की या देशातील महिलांसाठी, आपल्या बहिणीसाठी, त्यांच्या न्याय व हक्कासाठी आपल्या पदाचीही ते पर्वा करीत नाहीत. म्हणून पंतप्रधान पदाचा मोदींनी त्याग करावा आणि इथल्या जनतेला दाखवून द्यावा की देशासाठी भारताचे पंतप्रधान देशातील महिलांसाठी, भगिनीसाठी काहीही करू शकतील. आणि असे झाले तर देशासाठी एक आदर्श निर्माण करतील पंतप्रधान.